एवढ्याला 2 रुपयाला चहा पिलं आणि आमचं पोरग इंटरव्ह्यूला उभं राहिलं. पोरांनो खरं सांगू तुम्हाला, थकलेलं पोरग होतं, पोटात त्याच्या काही नव्हतं. फाईल टेबलवर ठेवली आणि आमचं पोरग उभं राहिलं. इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसानं काय केलं माहिती, त्याची फाईल नाही उचकली, पोरांनो पेन उचकला आणि असा आपटला फाईलवर. आणि काय म्हणलं माहिती का आमच्या पोराला, किती भरू शकतो, एक खटी भरितो का टप्प्यात भरितो. आमच्या पोराच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा फाईलवर गळाल्या आणि आमच्या पोरानं साहेबाचे पाय धरले आणि सांगितलं, साहेब माझी आई कानातलं मुडून मला इंटरव्ह्यूला पैसे देऊन गेली. माझ्याकडून पैसे भरण्याचा तर विषय नाही, फक्त एक करा, मला तुमची गाडी पुसायला ठेवा, तुमचे कपडे धुवायला ठेवा, फक्त माझा एवढा प्रश्न सोडवा, याच्यापेक्षा मला अपेक्षा नाही. काय आमच्या पोराची परिस्थिती, मला पोरग रडलं आणि त्या पोरानं सांगितलं मी पैसे भरू शकत नाही. साहेबांना सांगितलं असं सगळेच जर म्हणले तर आम्ही समाजाची सेवा करायची कशी. आज आम्हाला 61 पेट्रोल पंप टाकले पाहिजे, 5-25 बार काढले पाहिजे, सगळे काखर कारखाने आणि कॉलेज आमच्या ताब्यात पाहिजे, मग आम्ही समाजसेवक कशावर. जर आमच्याकडे पंप नसतील, जर आमच्या ताब्यात कॉलेज नसतील, आमच्या कारखाने जर आमचे नसतील, तर आम्हाला तुम्हाला समाजसेवक म्हणण्याचा काय अधिकार आहे. ते पोरानं साहेबाचे पाय धरले, सांगितलं साहेब माझ्या आईनं कानातलं मोडलंय आणि मला इंटरव्ह्यूला पाठवलंय. तुम्हाला नोकरीसाठी जे पाहिजे ते माझ्याकडे आहे, पण नोकरी लागण्यासाठी जे पाहिजे ते माझ्याकडे नाही. नोकरीसाठी तुम्हाला मार्क पाहिजे ना, तुमच्या यादीतल्या सगळ्या पोरांचे मार्क तपासा, त्यापेक्षा 2% मार्क मला जास्त आहेत. फक्त मी पैसेच भरू शकत नाही, एवढेच माझा दुर्गुण आहे. साहेबाच्या शेजारचं होतं, त्यानं सांगितलं साहेबाचा वेळ घालू नको, निघ. पोरानं फाईल मार्कशीटची पिशवीत घातली, स्टँडवर वडापाव खाला. संध्याकाळी आमचं पोरग घरी आलं, अपमान वाटला आमच्या पोराला आणि आमची पोरग उशीत मुडगं गुंतून झोपलं. 9वार साडीतली आई आमची शेतातून आली आणि आईनं पोरग झोपलेलं पाहिलं. आई आमची ती, आमच्या आईनं मांडी घातली, मांडीवर पोराचं डोकं घेतलं. आईनं हळूच पोराच्या डोक्यात हात घातला. पोराचा शहारे अंगाला पोराच्या आले. पोराला दाटून आलं की माझ्या आईनं माझ्या डोक्यात हात घातला, कुरवळला आईनं. पोराला दाटून आलं आणि आईनं काय केलं महाराज, पोराला मांडीवर घेतलं की डोक्यात हात घातला, पोराचे केस कुरवळले आणि आमच्या आईनं काय केलं, पोराला दाटून आलं आणि पोरग आमच्या आईच्या पदरात घुसलं. आणि एवढं मोठं पोरग, पण मी इंटरव्ह्यूला सिलेक्ट झालो नाही म्हणून पोरग ढलतसा रडलं. आमच्या आईनं डोक्यातला हात काढला आणि पोराच्या पाठीवर फिरवला आणि आमची आई म्हणली, डोळ्याचं पाणी पुस, मी तुला भक्कम आहे, अजून वर्षानं नोकरी लागली तरी चालेल, पण तुला सांभाळण्याची माझी ताकद आहे.